संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास, संस्कृती आणि वारसा ही महत्त्वपूर्ण प्रवचन मालिका यावर्षी वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण संपन्न करीत आहोत आणि वर्षावास सुद्धा आता संपन्न होत आलेला आहे। पुढील महिन्याच्या दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी अश्विन पौर्णिमा अर्थात वर्षावास समापनाची जी पौर्णिमा, या पौर्णिमेला वर्षावासाची समाप्ती होत आहे आणि या वर्षावासाच्या समाप्तीनंतर पुढे दिनांक 21 ऑक्टोबर 2025 मंगळवार रोजी आपण या वर्षावासाचा सांगता समारोह आणि कठीण चिवरदानाचा संस्काराचा कार्यक्रम सुद्धा आपल्या संघरत्न बुद्ध विहारामध्ये आयोजित केलेला आहे। तेव्हा आपल्या सर्वांनाच माझी सूचना असेल, हे निमंत्रण असेल की आपण सर्व धम्म उपासक उपासिकांनी परिवारासह या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। वर्षावास आता संपन्न होत आलेला आहे आणि आपली प्रवचन मालिका सुद्धा संपन्न होत आलेली आहे। यावर्षी आपण बौद्ध धम्माचा इतिहास जाणला। दरवर्षी आपण बुद्ध धम्मातील तत्वज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तसं मागच्या वर्षी आपण एक विशेष तत्वज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न केला। 37 बोधिपाक्षीय धम्म, म्हणजे एका बोधिसत्वाला बुद्ध बनण्यासाठी ज्या 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास करावा लागतो, चिंतन करावं लागते, मनन करावं लागते, त्या 37 बोधिपाक्षीय तत्वांना सुद्धा आपण मागच्या वर्षावासाच्या प्रवचन मालिकेमध्ये जाणलं, त्याचं आपण अध्ययन केलं। यावर्षी आपण एक विशेष हा ऐतिहासिक विषय घेतलेला आहे, ते यासाठी की तत्वज्ञानासोबत इतिहास सुद्धा आपल्या सर्वांना माहीत असला पाहिजे। कारण तत्वज्ञान तर हे महत्त्वाचं आहेच, नो डाऊट, परंतु या सोबत ज्या संस्कृतीमध्ये आपण जन्म घेतला, ज्या संस्कृतीला आपण फॉलो करतो, ज्या धम्माचं आपण आचरण करतो, त्या धम्माचा इतिहास सुद्धा आपल्या सर्वांना माहीत असणं अतिशय आवश्यक आहे। कारण बाबासाहेबांचं वचन आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जे इतिहास विसरतात ते इतिहास बनवू शकत नाहीत,
ते इतिहास घडवू शकत नाही. त्यामुळे जर आपल्याला इतिहास घडवायचा असेल तर त्यासाठी बौद्ध धम्माचा इतिहास, बौद्ध धम्माची संस्कृती आणि बौद्ध धम्माचा वारसा काय आहे ते आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे. का माहीत असलं पाहिजे? कारण आपल्यामध्ये आणखीन पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये अज्ञान आहे इतिहासाच्या बाबतीत, संस्कृतीच्या बाबतीत, वारसाच्या बाबतीत. आता वारसाच्या बाबतीत म्हणजे काय? लोकांना लेण्यांबद्दल विशेष काही माहिती नाहीये, फक्त लेण्या आहेत म्हणून बस तेवढंच आहे, विशेष काही माहिती नाहीये. आपली संस्कृती, जसं आता उदाहरणार्थ आपण दर कार्यक्रमाला आपण ध्वजारोहण करतो, बरोबर आहे की नाही? लोक त्याला पंचशील धम्मध्वज म्हणतात, ते चुकीचं आहे. 5 रंग आहेत म्हणून पंचशील म्हणायचं, ते पंचशील ध्वज नाही आहे, त्याला पंचरंगी धम्मध्वज म्हणतात. 5 रंगांचा ध्वज आहे, त्या ध्वजाचा इतिहास आहे, त्या ध्वजामध्ये असलेले जे रंग आहेत त्यांचा पण इतिहास आहे, त्या पंचरंगांचा इतिहास आहे. आपण त्याला माहीत नसल्यामुळं पंचशील धम्मध्वज म्हणतो, ते चुकीचं. पंचशील धम्मध्वज नका म्हणू, ते पंचरंगी धम्मध्वज आहे. हे असं का होते की लोकांना त्याच्याबद्दल माहिती नाहीये. तत्वज्ञान माहित आहे पण इतिहास माहित नाही, संस्कृती माहित नाही. त्यामुळे आपण या वर्षावासामध्ये विशेषतः हा ऐतिहासिक विषय घेतला की जेणेकरून आपल्याला आपल्या बौद्ध धम्माचा इतिहास काय आहे, बौद्ध धम्माची संस्कृती काय आहे, बौद्ध धम्माचा वारसा काय आहे, हे सर्व आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याच्याबद्दल आपण अनभिज्ञ असू नये, बरोबर आहे? जसं 24 ताऱ्यांचं अशोक चक्र कुठे आहे? भारताच्या तिरंग्यावर आहे ना. 24 ताऱ्यांचं अशोक चक्र भारताच्या तिरंग्यावर आहे की नाही? म्हणजे 24 आऱ्यांच्या अशोक चक्राचं काय महत्व आहे? ती आपली संस्कृती आहे ना ती. 24 आऱ्यांचं अशोक चक्र, 32 आऱ्यांचं अशोक चक्राचं काही विशेष महत्व आहे? लोकांना माहित नाही. लोक म्हणतात हे 24 तासांचं प्रतीक आहे. अज्ञान आहे ना, अज्ञान आहे. कधी कधी ते व्हॉट्सअपला वगैरे ते फिरते, विविध प्रकारचे शब्द टाकतात, 24 शब्द. चुकीचं आहे ते. का बरं? कारण लोकांना याबद्दल माहिती नाही आहे की नेमकं ते 24 आऱ्याचं अशोक चक्र काय आहे, 32 आऱ्याचं चक्र काय आहे. हे आपली संस्कृती आहे. त्यामुळे आपल्यामध्ये आपल्या इतिहासाबद्दल, संस्कृतीबद्दल किंवा वारसाबद्दल जे काही अनभिज्ञता आहे, अज्ञानता आहे, ती दूर व्हावी याकरिता हा विशेष करून विषय आपण यावर्षी घेतला, बौद्ध धम्माचा इतिहास. तर अगदी सुरुवातीपासून किती महत्व आहे? कारण बुद्ध धम्माचा इतिहास काही 5-50 वर्षांचा नाही आहे, 100 वर्षांचा इतिहास नाही आहे, 200-250 वर्षांचा इतिहास नाही. किती वर्षांचा इतिहास आहे? 2500 वर्षांचा इतिहास आहे. 2500 जवळपास 2500 2500 वर्षांचा इतिहास आहे. विचार करा किती साधंत इतिहास असेल, किती प्रेरणादायी इतिहास असेल. या 2.5 वर्षांमध्ये बुद्ध धर्म वेगवेगळ्या स्टेजेसमधून पुढे आलेला आहे. वेगवेगळ्या स्टेजेसमधून, वेगवेगळ्या टप्प्यातून बुद्ध धर्म पुढे आलेला आहे. आज आपण पाहतो या 2500 वर्षामध्ये बुद्ध धर्माची स्थापना झाली या भारतात. बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार झाला या भारतामध्येच. बुद्ध धर्म या भारतातूनच भारताच्या बाहेर गेला. बुद्ध धर्म भारतभर प्रसारित झाला. याच भारतात बुद्ध धर्माची प्रतिक्रांती पण झाली. म्हणजे बुद्ध धर्म हळूहळू नष्ट होत गेला आणि हळूहळू बुद्ध धम्म संघ सगळं नष्ट झालं आणि सरते शेवटी तरी सुद्धा आज आपण बौद्ध धम्माचं स्वाभिमानाने जीवन जगतो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत. तो इतिहास त्यांनी शोधून काढला. बघ, तो इतिहास त्यांनी शोधून काढला. कारण बाबासाहेबांचं एक वचनच आहे की मी अशा धर्माचा स्वीकार करणार आहे की त्या धर्मामुळे भारताच्या संस्कृतीला कोणताच धोका निर्माण होणार नाही. कोणता धोका निर्माण होणार नाही. कारण बुद्धाचा धम्म हा भारतीय संस्कृतीतला धम्म आहे. बुद्धाचा धम्म. आता आपण असे हात जोडतो की नाही? बरोबर आहे का? असं करतो का? असं करतो, असं करतो ना आपण. हे काय आहे? ही भारतीय संस्कृती आहे ना, नमस्कार करणे. का असं करतो? भारतीय संस्कृती आहे ही. नतमस्तक होणे किंवा पाया पडणे,
त्याला आपण पंचांग प्रणाम म्हणतो, ही भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीचा द्योतक बुद्धाचा धम्म आहे. म्हणजे भारतीय संस्कृतीमधलाच बुद्धाचा धम्म आहे, जो बाबासाहेबांनी स्वीकार केलेला आहे बघा. म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा स्वीकार करून पहिली गोष्ट तर म्हणजे नामशेष झालेल्या बुद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं. बरोबर आहे, नामशेष झालेल्या बुद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं. आणि दुसरी गोष्ट, या भारतामध्ये जन्मास आलेला बुद्ध धम्म पुन्हा भारतामध्ये पुनर्जीवित केला. नाहीतर लोक बुद्ध धम्माला विसरले होते ना, सगळे विसरून गेले होते. तर हा इतिहास बाबासाहेबांनी शोधून काढला. आणि या इतिहासामध्येच आपण पाहतो की साधंत इतिहास आहे बघा बुद्ध धम्माचा. म्हणजे बुद्ध जन्मास आले 2500 वर्षांपूर्वी तेव्हापासून तर हा 2025 जवळपास 26 वर्ष झाली. जर वर्षांचा जर आपण कालावधी केला 2600 वर्ष झाली बघा या भारतामध्ये. म्हणजे एवढा प्राचीन इतिहास कदाचित कोणत्या धर्माचा असेल, एवढा साधंत इतिहास आहे. आणि म्हणून आपल्याला इतिहासाचं अध्ययन करणं आवश्यक आहे. भगवान बुद्धाचा जो काळ, अगदी त्या काळापासून आपण इतिहास पाहिला, छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेतल्या. म्हणजे भगवान बुद्धांनी बुद्ध धम्माची स्थापना केली सारनाथ मध्ये. संपूर्ण भारतभर भिक्खू संघाने बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. 45 वर्षांपर्यंत म्हणजे बुद्धांनी वयाच्या 80व्या वर्षांपर्यंत बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करत राहिले. सरतेशेवटी त्यांचं महापरिनिर्वाण झालं. पण बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर सुद्धा हा बुद्ध धम्म संपूर्ण भारतभर नव्हे तर संपूर्ण जगभर प्रचारित आणि प्रसारित करण्याचं काम पूजनीय भिक्खू संघाने केलं. वेळोवेळी धम्माचं रक्षण केलं, वेळोवेळी धम्माचं शुद्धीकरण केलं, ते सुद्धा पाहिलं आपण. जसं बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या त्याच वर्षी बौद्ध धम्माची पहिली धम्मसंगीती झाली राजगृहामध्ये. त्या धम्मसंगीतीमध्ये बुद्ध धम्माच्या धम्म म्हणजे सुत्तांचं आणि विनयांचं संगायन करण्यात आलं. म्हणजे भिक्षू संघाने बुद्ध धम्माचं संगायन केलं, रक्षण केलं. बरोबर आहे, पहिल्या वर्षी. त्यानंतर पुन्हा 100 वर्षाचा काळ लोटून गेला बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर. बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या 100 वर्षानंतर पुन्हा दुसरी धम्मसंगीती झाली वैशालीमध्ये. त्या वैशालीमध्ये सुद्धा भिक्खू संघाने विनयाचं रक्षण केलं, विनयाचं संगायन केलं. म्हणजे वेळोवेळी भिक्खू संघाने पुढाकार घेतला बुद्ध धम्माचं रक्षण आणि बुद्ध धम्माचं रक्षण करण्यासाठी आणि बुद्ध धम्माचं शुद्धीकरण ठेवण्यासाठी. दुसरी धम्मसंगीती झाली बघा वैशालीमध्ये. त्यानंतर जवळपास आणखीन पुढे 150 वर्षाचा कालावधी लोटला, जेव्हा सम्राट अशोकाचा काळ आपण पाहतो. हा सगळा इतिहास आपण पाहिलेला आहे. या सम्राट अशोकाच्या काळामध्ये जसं एकमेव असा हा राजा होऊन गेला की या राजाने बुद्ध धम्माला शिखरापर्यंत पोहोचवलं. शिखर, अगदी शिखरापर्यंत. तसे अनेक राजे होऊन गेले. त्या राजांचा सुद्धा इतिहास आपण पाहिला. अगदी राजा बिंबिसाराचा इतिहास पाहिला आपण. त्यानंतर त्याचा पुत्र राजा अजातशत्रूचा इतिहास पाहिला आपण. त्यानंतर अजातशत्रूच्या वंशाने झालेला कालाशोक, की ज्याच्या कारकिर्दीमध्ये दुसरी धम्म परिषद झाली, त्याचा इतिहास पाहिला आपण. त्यानंतर डायरेक्ट एक महान राजा या भारत देशात झाला, चक्रवर्ती राजा सम्राट अशोक, की ज्याने बुद्ध धम्माला अत्यंत म्हणजे एकदम वरच्या शिखरापर्यंत नेऊन पोहोचवलं. काय त्या अशोकाचं काम केलं. तिसरी धम्मसंगीती झाली पाटलीपुत्रमध्ये. बरं, धम्मसंगीतीच नाही तर याने सम्राट अशोकाने 84,000 बुद्ध अस्थिस्तूपांची निर्मिती केली. 84,000 बुद्ध अस्थिस्तूप. या स्तूपांचा सुद्धा इतिहास आपण पाहिला. एवढंच काय तर विदेशामध्ये म्हणजे आजचं श्रीलंका, थायलंड, म्यानमार, कंबोडिया, व्हिएतनाम, जपान, चीन, लाओ हे जे देश आहेत, अशा देशांमध्ये बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार अशोकाच्या काळात झाला. कारण भगवान बुद्ध प्रत्यक्ष कधी थायलंडला गेले नाही,
कधी श्रीलंकेला पण गेले नाही, पण बुद्धाचा धम्म पोहोचला तिथपर्यंत कोणामुळे? सम्राट अशोकामुळे. कारण सम्राट अशोकाने स्वतःचा मुलगा दान दिला, महेंद्र, स्वतःची मुलगी दान दिली, संघमित्रा, भिक्षू भिक्षुणी झाले आणि त्यांनी श्रीलंकेत जाऊन बुद्ध धम्माचा प्रचार केला. काही भिक्षू सोन आणि उत्तर भिक्षू स्वर्णभूमीमध्ये गेले. धम्मरक्षित नावाचे भिक्षू महाराष्ट्रामध्ये आले. कोणी भिक्षू तिकडे लद्दाखला गेले, तर कोणी भिक्षू अफगाणिस्तानामध्ये गेले. वेगवेगळ्या ठिकाणी गेले, बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. सम्राट अशोकाच्या काळातलं सर्वात महत्वाचं कार्य आहे बघा हे, बुद्ध धम्माचा प्रचार बाहेर देशातही झाला. एवढं महान इतिहास आहे बघा या भारत देशाचा. या सम्राट अशोकानेच तर बुद्ध धम्माला शिखरावरती नेऊन पोहोचवलं. या सम्राट अशोकाने बौद्ध धम्मामध्ये विविध प्रतीक निर्माण केली. जसं आपण 24 हारांचं अशोक चक्र पाहतो, त्याला अशोक चक्र म्हणतो ना आपण. का? कारण ते अशोकाने निर्माण केलं. अशोक चक्र आहे. हे 32 हारांचं चक्र सम्राट अशोकाने निर्माण केलं. लेण्या निर्माण केल्या, विहारांची निर्मिती केली. बुद्ध धम्म संपूर्ण भारतवर्षामध्ये प्रसारित केला. साधारण इतिहास आहे बघा अशोकाचा. हा इतिहास सुद्धा आपण पाहिला, सम्राट अशोकाचा इतिहास. आणि सम्राट अशोकाच्या नंतरही पुढे आणखीन काही राजे झाले की ज्या राजांनी बुद्ध धम्माचा अगदी मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार केला. सम्राट अशोकाच्या नंतर या भारत देशामध्ये आणखीन एक सम्राट होऊन गेला, ज्याचं नाव होतं सम्राट कनिष्क. त्याचा सुद्धा इतिहास आपण पाहिला. पहिल्या शतकामध्ये, इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये सम्राट कनिष्क होऊन गेला या भारत देशामध्ये. ऍक्च्युली हा जो कनिष्क आहे हा पहिला विदेशी राजा आहे की ज्याने बुद्ध धम्माचा स्वीकार केला. आणि स्वीकारच केला नाही याचा इतिहास सुद्धा मी तुम्हाला सांगितला होता की या मध्य प्रांतातून 3 गोष्टी घेऊन गेला होता. म्हणजे मध्य प्रांतातून, बिहारमधून एक राजकीय मोर, दुसरा आचार्य अश्वघोष, आणि तिसरी गोष्ट भगवान बुद्धांचं भिक्षापात्र. आणि तो परत त्याच्या राज्यामध्ये गेला. कुठे? काश्मीरला गेला. काश्मीर, पाकिस्तान, अफगाणिस्तान हे त्याचं राज्य होतं. त्याने तिथे जाऊन बुद्ध विहार बांधले, बुद्धाच्या मूर्त्या निर्माण केल्या. सर्वात महत्वाचा आहे, मी काल पण मूर्तींचा इतिहास तुम्हाला सांगितला होता की भारतात पहिल्यांदा भगवान बुद्धांची मूर्ती ही सम्राट कनिष्कच्या काळामध्ये तयार झालेली आहे. पहिली मूर्ती गांधार शैलीमध्ये सम्राट कनिष्कच्या काळात निर्माण झालेली आहे. आणि मग तिथून मूर्तींचा पण इतिहास सुरू झाला बघा. एवढा महान राजा या भारत देशात होऊन गेला. बरं, सम्राट कनिष्काच्या नंतरही त्याचे जे काही वंशज होऊन गेले, हुविष्क नावाचा त्याचा वंशज होऊन गेला. त्याच्या काळामध्ये बुद्धगयेचं महाबोधी विहार तयार झालं. आज आपण ते विहार पाहतो ना, ठिकठिकाणी विहार निर्माण झालेले आहेत. आजही हे साक्ष देणारे आहेत, इतिहासाची साक्ष देणारे आहेत. याला कोणी नाकारू शकत नाही. बरं, सम्राट कनिष्काचा काळ निघून गेला, म्हणजे राजे आले, काम केलं, निघून गेले. अगदी कनिष्क आला, काम केलं, निघून गेला. त्याच्यानंतरही या भारत देशामध्ये गुप्त राजांचा काळ आला. गुप्त राजे, गुप्त म्हणजे गोपनीय नाही, त्यांच्या वंशाचं नाव होतं गुप्त. तर हे गुप्त वंशाचे जे राजे होते हे सुद्धा सर्वधर्मीय होते, पण विशेषतः बुद्ध धम्माबद्दल ते सकारात्मक होते. तर यांच्या काळाला बुद्ध धम्माचा सुवर्ण काळ म्हणतात. सुवर्ण काळ. आणि सुवर्ण काळ यासाठी म्हणतात की यांच्याच गुप्त राजांच्या काळात सर्वाधिक कला निर्माण झाली. विहार, लेण्या, अजिंठा लेणी, वेरूळची लेणी, पितळखोराची लेणी, महाराष्ट्रामध्ये जवळपास 700-800 लेण्या आहेत. या सगळ्या लेण्या ज्या आहेत ना, मुख्यतः हे गुप्त राजे, त्यानंतर सातवाहन राजे, हे जे सातवाहन राजे होते या सातवाहन राजांच्या काळात लेण्या निर्माण झाल्या. हा इतिहास आहे. अशा प्रकारे सम्राट कनिष्कच्या नंतर गुप्त काळात या सातवाहन काळामध्ये लेण्या निर्माण झाल्या. आज किती आपण जोमाने आनंदाने म्हणतो हे अजिंठा लेणी आपली बुद्ध धम्माची इतिहास आहे, साक्षीदार आहे. या राजांच्या काळात निर्माण झाला बघा. हे सातवाहन राजे होते. सातवाहन म्हणजे त्यांच्या वंशाचं नाव आहे. सातवाहन राजे त्याच्या वंशाचं नाव आहे. या सातवाहन राजांनी
या लेण्या खोदल्या, त्याच्या अनेक पिढ्या गेल्या, इसवी सनाच्या अगोदर पासून ते इसवी सनाच्या 4थं शतक 5व्या शतकापर्यंत यांच्या अनेक पिढ्या गेल्या बघा. या लेण्या खोदताना लेण्या खोदायच्या आणि भिक्षू संघाला दान द्यायच्या, लेण्या खोदायच्या, भिक्षू संघाला दान द्यायच्या. भारतभर जवळपास 1200 लेण्या, बुद्ध धम्माच्या लेण्या 1200. आणि या 1200 पैकी अंदाजित 700 ते 800 लेण्या एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत, फक्त महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यापैकी औरंगाबाद तर म्हणजे औरंगाबादला लेण्यांचं शहर म्हणतात. लागूरच अजिंठा लेणी आहे, वेरूळची लेणी आहे, पितळखोरा लेणी आहे. तिकडे सिल्लोड तालुक्यामध्ये घटोत्कच नावाची एक लेणी आहे. इकडे विद्यापीठामध्ये लेणी आहे. लेण्यांचं राजधानी आहे हे औरंगाबाद शहर. हे किती मोठा इतिहास आहे हो. म्हणजे आपण किती पुण्यवान आहोत, आपण लेण्यांच्या राजधानीमध्ये राहतो. जगातले लोक औरंगाबादला येतात ना त्या लेण्या बघण्यासाठी, या लेण्यांचा इतिहास पाहण्यासाठी. हा इतिहास सुद्धा पाहिला आपण की लेण्या का तयार झाल्या, या लेण्यांचा इतिहास काय आहे, हे सगळं काही पाहिलं आपण. हा भारताचा बुद्ध धम्माचा इतिहास आहे. गुप्त काळ निघून गेला, सातवाहन काळ निघून गेला आणि त्यानंतर आणखीन एक सम्राट या भारत देशामध्ये झाला 6व्या शतकात, 7व्या शतकामध्ये. त्याचं नाव होतं सम्राट हर्षवर्धन. सम्राट हर्षवर्धन 7व्या शतकामध्ये. 7व्या शतकातला हा राजा झाला सम्राट हर्षवर्धन. त्याचा पण इतिहास आपण पाहिला की याने आज जे आपण हे म्हणतो ना कुंभमेळा, हे जे कुंभमेळा करतात लोक अलाहाबादमध्ये, जे कुंभमेळा भरतो, ऍक्च्युली हा कुंभमेळा अगोदर बौद्ध धम्माचा उत्सव होता. जो उत्सव सम्राट हर्षवर्धनाने सुरू केला होता अलाहाबादमध्ये, त्याला प्रयागराज म्हणतात आज बघा. सम्राट हर्षवर्धनाने सुरू केला तो उत्सव आहे. हुएन्त्सांग जो चीनी यात्रेकरू आला होता त्यांच्या अध्यक्षतेमध्ये तो उत्सव तिथे सुरू केला. हजारो भिक्षूंना दान पुण्य केलं. हजारो भिक्षू होते, महिनाभर पर्यंत बघा तो चालला होता. पण त्याचा विपर्यास झाला आणि त्याला दुसरंच काहीतरी सांस्कृतिक नाव देऊन ते आपला इतिहास दाबण्याचा प्रयत्न केला गेला. पण हा इतिहास आहे बघा. सम्राट हर्षवर्धनाच्याच काळामध्ये आज भारतातील सर्वात मोठं ऐतिहासिक विद्यापीठ नालंदा विद्यापीठ अजरामर झालं होतं. जे बिहारमध्ये नालंदा विश्वविद्यापीठ बुद्ध धम्माचं ते विद्यापीठ होतं. बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराचं केंद्र होतं. याच हर्षवर्धनानं, या सम्राट हर्षवर्धनानं या नालंदाचा विकास केला, मोठ्या प्रमाणामध्ये विकास केला. इतिहास आहे. इतिहास हा आहे की ज्या काळामध्ये कोणालाच विद्यापीठ म्हणजे काय हे माहित नव्हतं, त्या काळात भारतात नालंदा हे विद्यापीठ कार्यरत होतं. आणि या विद्यापीठापासूनच मग पुढे हळूहळू प्रचार प्रसार झाला. ते विद्यापीठ जे आहेत हे अगोदरचे बुद्ध विहार आहेत. हा इतिहास आहे. म्हणजे बुद्ध विहार हे फक्त काय पूजा पाठाचं केंद्र नाहीये, मेणबत्ती अगरबत्ती लावण्याचं फक्त स्थळ नाहीये. विहार हे ज्ञानाचं केंद्र आहेत. हे विहार म्हणजे ज्ञानाचं केंद्र आहे. इतिहास आहे आपला. कारण विहारामध्ये वादविवाद व्हायचे, चर्चा व्हायच्या, बुद्धिमत्तेवर ज्ञानाचं केंद्र आहे. विहाराचं रूपांतर ज्ञान केंद्रात झालं, ज्ञान केंद्राचं रूपांतर विद्या केंद्रात झालं, विद्या केंद्राचं रूपांतर विद्यालयात झालं, विद्यालयाचं रूपांतर महाविद्यालयात झालं, विश्वविद्यालयामध्ये झालं. बघा हा इतिहास बुद्ध धम्माचा आहे. म्हणजे या जगाला विद्यापीठ संस्कृती देणगी देणारा बुद्ध धम्मा आहे. म्हणजे बुद्ध धम्मानं या जगाला विद्यापीठ संस्कृती देणगी म्हणून दिलेली आहे. हा इतिहास बुद्ध धम्माचा आहे. हा इतिहास कसा काय विसरू शकतो आपण. या नालंदा विद्यापीठापासूनच विद्यापीठ संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार झाला. या नालंदा विश्वविद्यापीठाला सम्राट हर्षवर्धनाने मोठ्या प्रमाणामध्ये दान दिलं, देणग्या दिल्या आणि त्या ठिकाणी भिक्षूंची व्यवस्था केली. सगळी काही व्यवस्था केली. बघा हा नालंदाचा साधंत इतिहास आहे. जर तुम्ही कधी जरी बिहारला नालंदाला गेलेत तर त्या भिंती पाहताना तो इतिहास तुम्हाला आठवेल. बघा कधी कधी रडायला पण येते. कुठे गेला तो इतिहास? संपवण्यात आला ना तो सगळा इतिहास. एवढा प्रेरणादायी बुद्ध धम्माचा इतिहास होता. हा सगळा इतिहास संपवण्यात आला. हा इतिहास जो आहे या बुद्ध धम्माचा, हा इतिहास याच भारतात नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. कारण
याचं कारण सुद्धा आहे. म्हणजे आपण 7व्या 8व्या शतकापर्यंत बुद्ध धम्माचा इतिहास पाहतो. तर मी काल परवा विद्यापीठात गेलो, आपल्या बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये इतिहासामध्ये PhD करणारा एक विद्यार्थी भेटला. त्याने मला त्याचा थिसिस दाखवला. बुद्ध धम्मावर त्याची PhD सुरू आहे. तर बुद्ध धम्माची क्रांती प्रतिक्रांती काहीतरी असा त्याचा विषय होता. मी त्याला विचारलं, तुम्ही म्हटलं PhD करतात, रिसर्च करत आहात, मला सांगा भारतामधून बुद्ध धम्म जो नष्ट झाला त्याचं मूळ कारण काय सांगा, मूळ कारण, मेन कारण सांगा मला, मेन कारण. मग ते म्हणे राजाश्रय बंद झाला. म्हटलं ते मेन कारण नाहीये. भिक्षू लोक आळशी झाले, धम्माचा प्रचार प्रसार कमी झाला. म्हणजे ते पण मेन कारण नाही. अरे जर भिक्षू लोक आळशी झाले असते तर 10व्या शतकापर्यंत बुद्ध धम्म होता नाही भारतामध्ये. 10व्या शतकापर्यंत बुद्ध धम्माच्या पाऊलखुणा आहेत ना. मग 10व्या शतकाच्या नंतरच काय झालं की बुद्ध धम्म एकदम अचानक नष्ट झाला. जरी बुद्ध धम्मामध्ये पंथ पडले, 18 पंथ पडले, पण 10व्या शतकापर्यंत बुद्धाचा धम्म होता. जरी भिक्षू आळशी झाले असतील पण तरी 10व्या शतकापर्यंत बुद्धाचा धम्म होता. जरी राजाश्रय संपला असेल पण तरी 10व्या शतकापर्यंत बुद्धाचा धम्म होता. आपण फक्त इतिहास वाचतो क्योंकि हम पढ़े लिखे लोग हैं, म्हणजे जे हम लिखे पढे लोग हैं, म्हणजे जे लिहिलं तेच आपण वाचतो. बरोबर आहे, जे लिहिलेलं आहे पुस्तकात तेच आपण वाचतो ना. हमको लिखे पढ़े लोग नहीं बनना है, हमको पढ़े लिखे लोग बनना है. म्हणजे पढ़ना है, सोचना है और लिखना है सही इतिहास. म्हणजे बुद्ध धम्म जो नष्ट झाला 10व्या शतकाच्या नंतर, अरे असं काय झालं की बुद्ध धम्माचा इतिहासच नष्ट झाला. या भारतातून बुद्ध धम्म नष्ट झाला. तर तुम्ही थोडंसं चिंतन कराल तर तुम्हाला समजेल त्याचं जे मूळ कारण आहे, म्हणजे बौद्ध धम्म नष्ट होण्याचं जे मूळ कारण आहे ते मूळ कारण आहे या भारत देशात परकीयांचे जे आक्रमण झाले, मुस्लिम आक्रमण, त्याच्यामुळं बुद्ध धम्म समूळ नष्ट झालेला आहे. पहिला इतिहास सांगितलेला आहे इसवी सन 711 मध्ये मोहम्मद बिन कासिम, हा जो मोहम्मद बिन कासिम आहे अरबस्तानचा होता. इसवी सन 711 मध्ये पहिल्यांदा एक मुस्लिम आक्रमणकारी भारतामध्ये आला होता. पहिला इसवी सन 711 मध्ये पहिला मुस्लिम आक्रमणकारी अरबस्तानचा होता, अरबी होता. हा पहिल्यांदा आला, काश्मीरपर्यंत आला. त्याने स्वतःचं राज्य प्रस्थापित केलं. काही दिवस थांबला, निघून गेला. पण त्याने तिथून तो पुढील आक्रमणकारींसाठी मार्ग मोकळा केला. त्याच्यानंतर अनेक आक्रमणकारी आले, अनेक मुस्लिम आक्रमणकारी आले. तर अशा प्रकारे बघा, त्याच्यानंतर गुलाम वंश, हे सगळे मुस्लिम लोक आहेत, मुस्लिम आक्रमणकारी आहेत. गुलाम वंश असेल, त्याच्यानंतर खिलजी वंश, तुम्ही कधी कुतुबुद्दीन ऐबकचं नाव ऐकलं असेल, खिलजीचं नाव ऐकलं असेल, हे सगळे त्यांचे वंश आहेत. गुलाम वंश आहे, खिलजी वंश आहे, तुघलक वंश आहे, सय्यद वंश आहे, आणि त्यानंतर आले ते मोघल औरंगजेबापर्यंतचे. म्हणजे 10व्या शतकाच्या नंतर हा जो इतिहास आहे हा फक्त मुस्लिमांचा इतिहास आहे. आणि याच मुस्लिम आक्रमणकारींमध्ये एक आक्रमणकारी होता तुर्क सुलतान, त्याचं नाव होतं बख्तियार खिलजी. हा बंगालचा शासक होता. या बख्तियार खिलजीने अफाट सैन्य घेऊन इसवी सन 1199 मध्ये नालंदावरती आक्रमण केलं. आणि नालंदामध्ये आक्रमण करून तिथल्या भिक्षूंच्या कत्तली केल्या, मुंडके छाटले, भिक्षूंच्या कत्तली केल्या. त्याला वाटलं की हे जे भगवे वस्त्रधारी आहेत हे कोणतरी सैनिक आहे, आणि हा जो हे जे दिसत आहे हा काहीतरी किल्ला आहे असं समजून त्याने भिक्षूंच्या कत्तली केल्या. काही भिक्षू लोक पळून गेले बघा स्वतःचा जीव वाचवून. आणि याच बख्तियार खिलजीने त्या नालंदाला आग लावली, त्या विद्यापीठाला आग लावली. असं म्हणतात की तिथे जे काही विद्यापीठ होते, रत्नरंजित, रत्नरंजक, रत्नदधी, हजारो हस्तलिखिते त्या ठिकाणी होती संस्कृत भाषेमध्ये, पाली भाषेमध्ये. तर याने आग लावली, आणि आग अशी होती की 6 महिन्यांपर्यंत तिथून धुवा निघत होता. 6 महिन्यांपर्यंत. आजही त्या आगीच्या साक्षीच्या तिथल्या भिंती आहेत. अजूनही तिथल्या जुन्या विटा काळ्या पडलेल्या आहेत, काळ्या अशा काळपट विटा दिसतात. म्हणजे ते काळपटपणा जो आहे त्या आगीमुळे झालेला आहे. आणि हाक
क्षण आहे. या नालंदा आगीमध्ये भस्मसात झाली आणि तेव्हापासून म्हणजे 1199 पासून या भारतातला उरला सुरला बुद्धाचा धम्म सुद्धा नष्ट झाला, संपला. कारण या आक्रमणकारींनी लेण्या तोडल्या, बुद्ध विहार तोडली, स्तूप तोडले, बुद्धाच्या मूर्त्या पण तोडल्या. मूर्त्या यासाठी तोडल्या कारण मुस्लिम धर्मामध्ये मूर्ती पूजा नाही सांगितलेली आहे. आजही बघा त्यांच्याकडे मूर्त्या नसतात. त्याने मूर्त्या तोडल्या, विहार तोडले, बुद्ध धम्माचा पूर्ण नायनाटच केला. भिक्षू संपले आणि भिक्षू संपल्यामुळे धम्माचे प्रचारक जे होते भिक्षू तेच नष्ट झाले. तर धम्माचा प्रचार कोण करेल? धम्म कसा जिवंत राहील? भिक्षू संपले, धम्माचा प्रचार संपला आणि बुद्ध सुद्धा नाव सुद्धा नष्ट झालं. अशा प्रकारे 1199 पासून तर पुढील मग 12वं शतक संपलं, 13वं शतक, 14वं शतक, 15वं शतक, 16वं शतक, 17वं शतक, 18वं शतक. किती वर्ष झाले? 700 वर्ष, जवळपास 600 वर्ष. आणि नंतर 19वं शतक. 700 वर्षांपर्यंत या भारत देशामध्ये बुद्धाचा धम्म हा समूळ नष्ट झाला होता, 19व्या शतकापर्यंत. पण या 19व्या आणि 20व्या शतकात, सध्या आपण आता 21व्या शतकामध्ये आहोत, बरोबर आहे? सध्या कोणतं शतक सुरू आहे? 21वं, 2025. पण मागचे जी 2 शतक गेले, 19वं शतक आणि 20वं शतक, या 200 वर्षांच्या कालावधीमधला आधुनिक बौद्ध धम्माचा इतिहास आहे. हा इतिहास असा प्रेरणादायी आहे की 700 वर्षाचा नष्ट झालेला जो बुद्धाचा धम्म आहे, या बुद्ध धम्माला पुनर्जीवित करण्याचं काम याच 200 वर्षात झालेलं आहे. याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे त्या काळात तर बुद्धाला कोणी, म्हणजे बुद्ध माहित नव्हते कुणाला, धम्म कोणाला माहित नव्हता आणि संघ कोणाला माहित नव्हता. परंतु या भारतामध्ये एक असा महामानव, एक असा महान व्यक्तिमत्व आला. मुळात त्यांचा जन्म झाला श्रीलंकेला. त्यांचं नाव होतं अनागारिक धम्मपाल. श्रीलंकेमध्ये जन्म झाला. सुरुवातीला श्रीलंकेमध्ये धम्माचा प्रचार प्रसार केला आणि त्यानंतर त्या अनागारिक धम्मपालांनी द लाईट ऑफ एशिया नावाचं पुस्तक वाचलं. सर एनरॉल्ड आहेत, त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये, द लाईट ऑफ एशिया. ते पुस्तक त्यांनी वाचलं आणि भारतामध्ये जाऊन बुद्धगयेचं दर्शन घेण्याची उत्कंठा निर्माण झाली अनागारिक धम्मपालांमध्ये. अरे किती सुंदर भारत आहे, मनातल्या मनात, कारण ते श्रीलंकेला होते. किती सुंदर भारत, किती सुंदर बुद्धाचा धम्म. अरे काय तो भारत, त्या भारतात बुद्धाचा जन्म झाला. काय तो भारत, त्या भारतात बुद्ध धम्माचा प्रचार झाला. मनात उत्कंठा निर्माण झाली की कधी मी भारतात जातो आणि कधी त्या बुद्धगयेला जातो, कधी त्या सारनाथला जातो, कधी बुद्धाचं दर्शन करतो, मी त्या तिथल्या बौद्ध लोकांना भेटतो, तिथल्या बौद्ध भिक्षूंना भेटतो. उत्कंठा निर्माण झाली आणि पहिल्यांदा म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासातील बौद्ध धम्माच्या चळवळीचे जनक ज्याला आपण म्हणू शकतो ते म्हणजे हे अनागारिक धम्मपाल आहेत. 1891 मध्ये 22 जानेवारी 1891 मध्ये, याच वर्षी बाबासाहेबांचा जन्म झाला ना. कधी झाला बाबासाहेब जन्म? 14 एप्रिल 1800, बरोबर आहे. याच वर्षी अनागारिक धम्मपाल भारतामध्ये आले. 22 जानेवारी 1891. उत्कंठा होती भारताबद्दल पुस्तक वाचल्यामुळं. तर त्यांना काय माहित भारतातला इतिहास काय आहे, म्हणजे भारतातली परिस्थिती काय आहे. आनंदी हो, अरे मला बुद्धाचं दर्शन करायचं आहे, बुद्धाचं दर्शन करायचं आहे, मला भिक्षू बघायचे आहेत भारतातले, अरे ते बौद्ध लोक मला बघायचे आहेत, ते बुद्धगया बघायची आहे. अरे आनंदी होऊन 1891 भारतामध्ये आले आणि भारतामध्ये येऊन पहिल्यांदा गेले बुद्धगयेला. पहिल्यांदा बुद्धगयेला गेले. बुद्धगयेला गेल्याबरोबर बसल्या ठिकाणी ढसा रडू लागले. मी काय विचार करून आलो होतो या भारतात आणि काय चित्र आहे. तर
बुद्ध गयाला आल्यावर त्यांनी पाहिलं की त्या ठिकाणी जे महाबोधी महाविहार आहे त्यावर ते एका महंताने कब्जा केलेला आहे. महंत त्यांनी कब्जा केलेला आहे आणि बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे असं म्हणून ते प्रचार प्रसार करत आहेत, खोडसाळ प्रचार करत आहेत, विटंबना करत आहेत, पिंडदान करत आहेत. अरे ना बुद्धाची वंदना होत आहे, ना धम्माची ना संघाची वंदना होत आहे. इथं सर्रासपणे बुद्धाचा अपमान होत आहे. बुद्धाला गुलाम बनवण्यात आलेला आहे. अरे बुद्ध हा बुद्धगयाचं महाविहार, ही बुद्धगया या महंताच्या ताब्यातून सुटली पाहिजे, स्वतंत्र झाली पाहिजे म्हणून तेव्हा त्यांनी संकल्प केला. ढसाढसा रडले होते. आधुनिक काळात म्हणजे त्यांनी इतिहास पाहिला. तो सारनाथला गेले आणि सारनाथला जाऊन सुद्धा बघा त्यांनी तिथे पाहिलं. अरे सारनाथला जाऊ, आता तिथे धम्मेक स्तूप पाहू, धम्मचक्र पर्वतन भूमी बघू. तिथं गेले तर ते पाहतात की तो धम्मेक स्तूप जो आहे तो सुद्धा झाडा झुडपाने एकदम पॅकअप झालेला आहे. आजूबाजूला डुक्कर पळत आहेत, कुत्रे आहेत, संडास करत आहेत, घाण झालेली आहे. कोणी त्या धम्मेक स्तूपाकडे लक्ष देत नाहीये, काही नाहीये. म्हणजे बुद्ध धम्म ना बुद्धगयेमध्ये आहे, ना बुद्धाचा धम्म सारनाथ मध्ये आहे, ना बुद्धगयेमध्ये भिक्षू आहेत, ना सारनाथ मध्ये भिक्षू आहे. अरे इतका साधंत इतिहास भारतातला कसा काय नष्ट झाला? कुठे गेला बुद्धाचा धम्म? कुठे गेले ते भिक्षू? आणि कुठे गेले बुद्ध धम्माचे प्रचारक? सगळं काही नष्ट झालं होतं. त्यांनी तिथेच संकल्प केला, मी मेलो तरी चालेल, जीवनात जे शेवटच्या श्वासापर्यंत लढा देईल आणि बुद्धगयेला महंताच्या ताब्यातून मुक्त करेल. तर महाबोधी सोसायटीची स्थापना केली. सारनाथमध्ये महाबोधी सोसायटी नावाने संस्था स्थापन केली आणि जगातल्या बौद्धांना आव्हान केलं. जगातले बौद्ध त्यांना आव्हान केलं या विटंबनेकडे की बघा तुम्ही स्वतःला तुमच्या देशात राहून बौद्ध म्हणताना, पण भारतामध्ये बघा बुद्ध धम्माची काही विटंबना चाललेली आहे. बुद्ध धम्माची काही विटंबना आहे बघा. तर त्यांनी मासिक सुरू केलं. आज पण ते मासिक निघते, महाबोधी नावाचं मासिक आहे. तर हे जे अनागरिक धम्मपाल आहे यांनीच खऱ्या अर्थाने या भारत देशामध्ये जो बुद्ध धम्म नष्ट झालेला होता त्या बुद्ध धम्माला पुनर्जीवित करण्याचं काम यांनी केले. हे जनक आहेत. म्हणजे आधुनिक काळातील बुद्ध धम्माचे पुनर्जीवन करणार म्हणजे पुनर्जीवनाच्या चळवळीचे जनक हे अनागारिक धम्मपाल आहेत. यांनी मग बुद्धगयाला विहार बांधलं, सारनाथला विहार बांधलं, श्रीलंकेहून भिक्षू मागवले. इथं कोणी भिक्षू नव्हतेच ना. श्रीलंकेहून भिक्षू मागवले, ब्रह्मदीक्षेतून भिक्षू मागवले. त्याच्यामध्ये बाबासाहेबांना धम्मदीक्षा देणारे भदंत चंद्रमणी महातेरो हे सुद्धा होते. या म्हणजे यांच्याच मार्गदर्शनामध्ये ते बुद्धगयाला राहिले. अनेक वेळेस त्यांच्यावर हमले झाले, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, रक्तबंबाळ झालं, पण मागे हटले नाही. कारण बुद्धाचा धम्म आपल्याला पुनर्जीवित करायचा आहे. म्हणजे बघा एक विदेशी माणूस श्रीलंकेहून येतो आणि बुद्ध धम्माच्या इतिहासाला पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी तर मन धन पर्यंत काम करतो. हे जनक आहेत बघा. अनागारिक धम्मपाल शेवटच्या श्वासापर्यंत इथेच राहिले. शेवटी 1933 मध्ये सारनाथ मध्ये त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांची इच्छा होती की मी चिवरामध्येच माझा मृत्यू व्हावा म्हणून शेवटच्या 1-2 वर्षात त्यांनी चिवर पण घेतलं आणि चिवरामध्येच मरण पावले. त्यांनी स्वतःची आत्मकथा लिहिली आणि लिहिता शेवटी त्यांनी असं लिहिलं होतं की जर मला पुनर्जन्म मिळाला तर माझा पुन्हा जन्म या भारतामध्येच व्हावा, कारण माझं कार्य अजून अपुरा आहे. खाली देवमित्त लिहिलं, धम्मपाल लिहिणार की तेवढा त्यांनी अंतिम श्वास घेतला, मरण पावले. हा इतिहास आहे बघा. आणि मग बुद्ध धम्माच्या या आधुनिक इतिहासाला पुन्हा मग पुढील काही व्यक्तिमत्वांनी पुढे नेण्याचं काम केलं. म्हणजे अनागरिक धम्मपालाच्या नंतर सुद्धा अनेक भिक्षू या भारत देशामध्ये होऊन गेले. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म क्रांतीच्या अगोदर या भारतात काही भिक्षू होते, अगदी बोटावर मोजण्यासारखे भिक्षू होते. आज जसे तुम्ही पाहता ना भरमसाठ भिक्षू आहेत, सगळीकडे भिक्षू आहेत. बाबासाहेबांचे उपकार आहेत बघा. पण बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीच्या अगोदर याच भारत देशामध्ये असे काही मोजके भिक्षू होते
की ते त्यांच्या परीनं काम करत होते बाबासाहेबांच्या अगोदर. त्यापैकी एक नाव आहे भदंत आनंद कौसल्यायन. ते मूळचे पंजाबचे होते. श्रीलंकेन भिक्षूंच्या सहवासामध्ये आले, भिक्षू झाले. तर बघा, आज तुम्ही कोणतंही बुद्ध धम्माचे पुस्तक घ्या, त्या पुस्तकांपैकी एक पुस्तक हे भदंत आनंद कौसल्यायनचं आहे. श्रीलंकेला गेले, तिथे जाऊन त्यांनी तिथल्या पाली त्रिपिटकाचा अभ्यास केला आणि नंतर त्याचं हिंदीमध्ये भाषांतर केलं. आज आपल्याकडे जे हिंदीमध्ये त्रिपिटक उपलब्ध आहे हे भदंत आनंद कौसल्यायन यांच्यामुळं. बाबासाहेबांनी जे बुद्धांनी त्यांचा धम्म ग्रंथ लिहिला ना, हा ग्रंथ काय मराठीत नव्हता लिहिला. मूळ हा ग्रंथ इंग्रजीमध्ये लिहिला होता. तर बाबासाहेबांना माहित होतं की एक काळ असा येईल की माझी लेकरं शाळा शिकतील, इंग्रजी शिकतील आणि हा ग्रंथ इंग्रजीमध्ये वाचतील. बाबासाहेबांनी इंग्रजीमध्ये तो ग्रंथ लिहिला, पण आपल्या लोकांना इंग्रजी तेव्हा येत नव्हती. हेच भदंत आनंद कौसल्यायन यांनी पहिल्यांदा बुद्धा अँड इज धम्मा या ग्रंथाचं हिंदीमध्ये भाषांतर केलं. मग नंतर पंजाब, तेलुगू, मराठी, अंक या सगळ्या भाषेत भाषांतर झालं. बघा, हे भदंत आनंद कौशल्य होते, बाबासाहेबांच्या अगोदरचे भिक्षू होते. त्याचनंतर भिक्षू धर्मरक्षित सारनाथचे होते, डबल पीएचडी. हे डबल पीएचडी धारक होते भिक्षू धर्मरक्षित. त्यानंतर आणखी होते भिक्षू जगदीश काश्यप, राहुल सांकृत्यायन. म्हणजे तुम्ही बुद्ध धम्माच्या पुस्तकांपैकी तुम्ही कोणते पुस्तक उघडा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे 4-5 नाव तर हमखास सापडतीलच. म्हणजे आज जे आपल्याकडे बुद्ध धम्माचे ग्रंथ आहेत, या ग्रंथांमध्ये केवळ आणि केवळ तुम्हाला याच भिक्षूंची नाव आढळतील. आनंद कौसल्यायन, भिक्षू जगदीश काश्यप, राहुल सांकृत्यायन, त्यानंतर भिक्षू धर्मरक्षित, असे काही भिक्षू होते बघा की या भिक्षूंनी साहित्यिक क्रांती केली. जरी हे भिक्षू लोकांपर्यंत गेले नाही, जरी हे भिक्षू गल्लोगल्ली गेले नसेल, पण यांनी बाबासाहेबांच्या अगोदर जो काही जे काही स्थळं होती त्या ठिकाणी राहून त्यांनी बुद्ध धम्माचं रक्षण केलं, साहित्यिक क्रांती केली, साहित्याचं हिंदीमध्ये भाषांतर केलं. तर आज आपल्याकडे हिंदीमध्ये त्रिपिटक जे आहे ना, हे यांच्यामुळे आहे. बघा, याच भिक्षू लोकांनी बघा त्रिपिटकाचं भाषांतर केलं आणि अशा प्रकारे बुद्ध धम्मावर विविध प्रकारचे ग्रंथ संपदा यांनी निर्माण केली. हा आधुनिक बुद्ध धम्माचा उद्धार करण्यासाठी झिजलेले हे सगळे भिक्षू होते. बघा, हे सगळे भिक्षू होते आणि याच आधुनिक बुद्ध धम्माच्या चळवळीला शिखरापर्यंत नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एकमेव असा महामानव या आधुनिक काळात, या आधुनिक भारतामध्ये जन्मास आला. त्या महामानवाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी 2500 वर्षांचा इतिहास वाचला, 2500 वर्षांचा इतिहास वाचला आणि इतिहास वाचल्यानंतर धर्मांतराची घोषणा केली होती 1935लाच. पुढील अनेक वर्ष बुद्ध धम्माचा त्यांनी अभ्यास केला. एवढं सर्व धर्मांचा अभ्यास केला आणि सगळ्या धर्मांचा, पंथांचा अभ्यास करून या भारत देशामध्ये महत्तम अशी रक्त विरहित क्रांती घडवली. काय तो क्रांतिकारक दिवस ठरला 14 ऑक्टोबर 1956चा विजयादशमीचा दिवस, की ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतामध्ये बुद्ध धम्माचं पुन्हा पुनर्जीवित केलं एखाद्या ब्रह्मखिलाप्रमाणे. जुन्या काळामध्ये ब्रह्मखिल एक मोठा खिळा असतो बघा, मोठा खिळा असतो, त्याला ब्रह्मखिल म्हणतात. त्याला जमिनीमध्ये गाडतात. किती जरी हवा आली तर ते हलणार नाही, किती त्याला हलवण्याचा प्रयत्न केला तरी हलणार नाही, एकदम पहाडाप्रमाणे मजबूत असतो. बुद्ध धम्म अगदी त्या ब्रह्मकिल प्रमाणे बाबासाहेबांनी पुन्हा रोपित केला या भारत भूमीमध्ये. आता मात्र बुद्ध धम्माचं म्हणजे बुद्ध धम्म पुन्हा नामशेष होऊ शकत नाही, कारण यामध्ये बाबासाहेबांची सर्वात मोठी क्रांती आहे बघा. आणि बाबासाहेबांनी हा जो बुद्ध धम्माचा स्वीकार केला, बुद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं,
हे साधी गोष्ट नाही आहे बांधवांनो, सोपी गोष्ट नाही आहे. यासाठी बाबासाहेबांना खूप मोठा संघर्ष करावा लागला, खूप मोठा त्याग करावा लागला. तेव्हा जाऊन बाबासाहेबांनी महत्तम कार्य केलं. आणि आज जवळपास मला वाटते आता येणाऱ्या 2 ऑक्टोबर 2025 रोजी आपण 68 वर्षांचे बौद्ध होणार आहोत. बरोबर आहे? 68 वर्ष झाले ना आपल्याला. 1956 ते 2025 68 वर्षांचे आपण बौद्ध झालो. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी जो बुद्धाचा धम्म पुनर्जीवित केला आणि जो बुद्ध धम्म आपल्याला दिला, हा बुद्ध धम्म स्वीकार करून आपल्यामध्ये काय परिवर्तन झालं, काय परिवर्तन झालं, काय मूलाग्र बदल झाला, याचं आपण स्वतः चिंतन करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःचं चिंतन कराल तर तुमच्या लक्षात येईल की बुद्ध धम्म स्वीकार केल्यानंतर फक्त पेहरावच बदलला नाही, फक्त नावच बदलले नाही, तर आपल्यात वैचारिक बदल सुद्धा झालेले आहेत, विचारांचं परिवर्तन झालेलं आहे. आणि म्हणून बुद्ध धम्म देऊन बाबासाहेबांनी आपल्यावरतीच नव्हे, या भारत देशावर सुद्धा अनंत अमर्याद उपकार केलेले आहेत. विदेशी धर्म स्वीकार केला नाही, भारताचं तयार झाले, भारताचं स्थापन झालं बुद्धाचा धम्म. याच भारतीय संस्कृतीत तयार झालेला, स्थापन झालेला बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी स्वीकार केला. त्यामुळे आपण स्वाभिमान ठेवला पाहिजे की मी भारत देशाचा नागरिक आहे, की ज्या भारत देशात बुद्धाचा जन्म झाला, ज्या भारत देशात बाबासाहेबांचा जन्म झाला, त्याच बाबासाहेबाच्या समाजाचे आपण सगळे घटक आहोत. तर असा हा साधंत इतिहास आहे बघा. अगदी भगवान बुद्धांच्या जन्मापासून तर आज बाबासाहेबांचा जो काळ सुरू आहे, या 21व्या शतकापर्यंतचा 2600 वर्षांचा हा साधंत इतिहास आहे. बुद्ध ते आंबेडकर किंवा बुद्ध ते बाबासाहेब असा हा 2600 वर्षांचा साधंत इतिहास आपण सर्वांनी लक्षात ठेवावा. अशा प्रकारचा इतिहास आपण सर्वांनी लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर बाबासाहेबांचं मन बुद्ध धम्माकडे कसं वळालं, बाबासाहेबांनी बुद्ध धम्म कसा स्वीकार केला, त्या बुद्ध धम्माच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांचे काय विचार होते, आणि आज आधुनिक काळामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भिक्षू भिक्षुणी आणि उपासक उपासिकांची काय जबाबदारी आहे, आपली काय जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, या बाबतीची 2-3 आणखीन प्रवचनं आपण पुढील धम्म दिसण्याच्या सत्रामध्ये करणार आहोत. तेव्हा सरते शेवटी आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा अनंत मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेसना या ठिकाणी समाप्त करतो.